स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. कसे आहात सगळे? व्हिडिओ ऑन करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करा. येस, थँक्यू मॅम. आपण काल सबकॉन्शियस माइंडला कुठल्या कुठल्या पद्धतीने ट्रेन करतो आणि त्याच्या काय काय मेथड्स आहेत आणि आपला सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी किती प्रमाणात काम करतो काल आपण इथपर्यंत बघितलं. तर आपल्याला पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि आपल्या जीवनाचा आनंद हा कसा रिलेट करायचा हे समजलं, बरोबर? आणि 3 टेक्निक सांगितल्या मी: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. मेडिटेशन काय करतं? आपल्याला स्वतःशी कनेक्ट करायला मदत करतं. आणि मेडिटेशन करणं म्हणजे काय? संपूर्णतः एक कुठलीही गोष्ट हातात घेतली तर ती पूर्णतः 100% देऊन त्याला फोकस करून कॉन्सन्ट्रेट करून ती पूर्णत्वास नेणे म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन फक्त ध्यान नव्हतं. मेडिटेशनला बसणं ही ती प्रोसेस आहे. ते मेडिटेट म्हणजे काय? फोकस करणं, कुठल्याही एका गोष्टीवर काय फोकस करणं. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आणि आपला सबकॉन्शियस माइंड आपल्या आनंदासाठी कसा जबाबदार ठरतो? आपण जेव्हा दिवसभराचा विचार करतो तो आपल्या सबकॉन्शियस माइंड प्रोसेस करतो आणि त्याबद्दल त्या सगळ्या प्रोसेसनी आपल्या विचारांवरती परिणाम होतो. त्यांनी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि त्या पद्धतीने आपला औरा काय होतो? चेंज होतो आणि मग चक्रामध्ये बॅलन्स इम्बॅलन्स निर्माण होतं. मग शरीरात आजार होतो. इथपर्यंत आपण बघितलं. ठीक आहे. आता आपण रेकीचं पुढे जे शिकणार आहोत ते आपल्या बॉडी पार्ट्स हिलिंग. ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांना ती एनर्जी जाणवणार आहे. म्हणून मी म्हटलं होतं की रेकी वर्क्स विथ अट्युनमेंट. डॉक्टर मिकाउसोंनी सांगितलं होतं की अट्युनमेंट म्हणजे आपण जेव्हा दीक्षा घेतो त्या दीक्षेला फार महत्व सांगितलंय. नाहीतर मग कसं होईल की आपल्याकडे वायफाय आहे, आपल्याकडे कम्प्युटर पण आहे, आपल्याकडे टीव्ही आहे, बट वायफायचा पासवर्डच माहिती नाही तर आपण समोर जाऊ शकतो का? नेट चालू करू शकतो का? पिक्चर बघू शकणार आहोत का? तर त्या पद्धतीनेच अट्युनमेंटला महत्व आहे. जर एनर्जी माहिती आहे त्याची हिलिंग कशी करायची ते पण सांगितलं आहे. बट जर आपण अट्युनमेंटच नाही घेतलंय, ती एनर्जी आपल्या बॉडीमधनं फ्लो होत नाहीये, तर त्याचा उपयोग होईल का? नाही होणार. म्हणून अट्युनमेंट प्रोसेस फार महत्वाची आहे. ज्यांनी घेतलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करते. त्यांना आजचे पॉइंट समजतील आणि सगळ्यांनाच समजतील. शिकवणार मी सगळ्यांना आहे, त्यात काही हेच नाहीये. पण ती हिलिंग जी आपण देणार आहोत स्वतःला किंवा आपल्या घरातल्या मेंबर्सला ती तुमच्याद्वारे फ्लो झाली पाहिजे. अट्युनमेंट घेऊन आपण एक माध्यम बनतो की तुम्ही टच आपल्या हातांनी अशा पद्धतीने हातांनी टच करून आपण एखाद्याची हिलिंग करू शकतो जो व्यक्ती जवळ आहे. यामध्ये आपण जवळ घरात असलेल्या व्यक्तीचं किंवा एखादी मैत्रीण तुमच्याकडे आली, एखादा फॅमिली मेंबर तुमच्याकडे आहे आणि पाहुणे आलेले आहेत, अचानक त्यांना कुठेतरी दुखतं आहे, तर आपण त्यांची काय करू शकतो? टच हिलिंग करू शकतो. फर्स्ट लेवलला आपली एनर्जी किती असते? 10%, बरोबर? तर आपण टच हिलिंग करू शकतो कारण फर्स्ट लेवलला सिम्बॉल्स काहीच नाहीये. तरी मी तुम्हाला एक गिफ्ट म्हणून किंवा जे लोक नेक्स्ट लेवलला येणार नाही त्यांच्यासाठी काहीतरी बोनस म्हणा किंवा काहीतरी तुम्ही 10 दिवस ऐकता आहात तर तुमच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये एक अजून पॉझिटिव्हिटीची पेरणी करण्यासाठी तुम्हाला मी शेवटच्या दिवशी काही सिम्बॉल्स देईल. ते तुम्हाला हातावरती ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. तर अट्युनमेंटला फार महत्व आहे. डॉक्टर मिकाउसोंनी पण सांगितलं आहे की रेकीचे 2 जेव्हा आपण अट्युनमेंट घेतो त्यानंतर हिलिंग जेव्हा समोरचा मागतो तेव्हाच हिलिंग द्यायची आहे. आणि तुम्ही जेव्हा ज्यांनी अट्युनमेंट घेतलं आहे आणि ते घरातल्यांना हील करता आहे तर एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. म्हणून मी पूर्ण 10 दिवस तुम्हाला कंटिन्युअसली कुठल्याही जो मी तुम्हाला सिलेबस शिकवत आहे त्याची कुठल्याही पद्धती नाही तर
1100 रुपये, 2100 रुपये प्रत्येक कोचच्या नुसार त्याची फीज आहेत फर्स्ट लेवलच्या. ऑफलाईन मध्ये 3000 रुपये पण फीज देतात मला. पण मी फक्त अट्युनमेंट म्हणजे तुम्हाला जी एनर्जी एक्सचेंज करणार आहे त्याचीच फी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्या लेवलचं या पद्धतीने घेतलं आहे. ठीक आहे. त्यामुळे अट्युनमेंटचं खूप महत्व आहे. आपण आता रेकीच्या लेवल्स बघू की रेकीमध्ये किती लेवल्स आहेत. की आपल्याला म्हणजे पहिल्या लेवलची एनर्जी 10% आहे, पण पहिल्या लेवलमध्ये डिस्टन्स हिलिंग करू शकत नाही. मग आपण जर आपले आई वडील म्हणा किंवा मुलं दुसऱ्या गावात राहत आहे, मग त्यांचं आता बघा ना, बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचे प्रॉब्लेम्समुळे आपण स्ट्रेसमध्ये असतो, डिप्रेशन येतं आपल्याला, कुठेतरी भीती वाटायला लागते, मुलं बाहेर जातात, बाहेरगावी शिकतात. अशा वेळेस आपण त्यांना एक्झामचं टेन्शन असतं किंवा कशाही जॉबला जाणारे बाहेर मुलं राहतात किंवा आई वडील बाहेर राहतात आणि अचानक त्यांची तब्येत खराब झाली तर त्यांचं हिलिंग कसं करायचं. तुम्ही इकडे आहात, मग आई वडील दूर आहे, मग कोणी नवरा बाहेर गावी गेलाय, त्याला बरं वाटत नाही, तर त्यासाठी आपल्याला दुसरी आणि तिसरी लेवल शिकायची असते. तर मी तुम्हाला स्क्रीन मध्ये दाखवते की रेकीच्या किती लेवल्स आहेत. बघा, रेकीची लेवल फर्स्ट आपण शिकलो आहोत. ठीक आहे. ज्यांचं अट्युनमेंट घ्या, ज्यांना इच्छा असेल मनापासून, कोणालाही काही जबरदस्ती केलेली नाही, ज्यांना इच्छा असेल की आपण आपल्या घरातल्यांचं हिलिंग करता यावं आणि आपण आपल्या बॉडीतले जे काही इमोशनल प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठे काही शरीरात दुखणे असतील ते आणि कुठे काही सफरिंग असेल तर ते जर आपल्याला करता यावं, यासाठी आपल्याला काय करायचंय, पहिल्या लेवलचं अट्युनमेंट घ्यायचंय. आणि ज्यांना असं वाटतं की आपल्या बाहेरगावी रिलेटिव्ह आहे, दुसऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे आणि दुसऱ्यांना मदत म्हणा किंवा कोणी बाहेरगावला आहे, कोणी मुलं शिकता आहे आणि कुठे काही प्रॉब्लेम आहे जवळच्या व्यक्तीमध्ये किंवा इतरांचंही, मित्रमैत्रिणींचं असू द्या, ज्यांचं कोणाचं तुम्हाला हिलिंग करण्याची इच्छा आहे की माझ्या आयुष्यात बघा मी रेकी लेवल 1 शिकली आहे आणि माझ्या आयुष्यात या 8-10 दिवसांनी जर फरक पडला आहे आणि तोच फरक तुम्हाला इतरांच्या आयुष्यात पडावा असं वाटत असेल तर तुम्ही ती हिलिंगची एनर्जी आहे, ती एनर्जी तुम्ही दुसऱ्यांसमोर पोहोचवू शकता. ठीक आहे. तर एकीमध्ये पहिल्या लेवलमध्ये आपली एनर्जी असते 10%, दुसऱ्या लेवलमध्ये आपण काही सिम्बॉल्स, दुसऱ्या लेवलला 2 सिम्बॉल्स आहेत. तर दुसऱ्या लेवलला आपण डिस्टन्स हिलिंग शिकतो. त्यानंतर दुसऱ्या लेवलला आपण म्हणजे आपल्या ज्या विश असतात, बरेच वेळा आपली एक इच्छा नसते, एका वेळेस 2-3 इच्छांचा आपण विचार करतो की हे पण झालं पाहिजे, ते पण झालं पाहिजे, मग घर पण घेतलं पाहिजे आणि मग मुलाचं लग्नही झालं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला विश बॉक्स टेक्निक, म्हणजे एक विश बॉक्स मध्ये विश कशा पद्धतीने लिहायची, त्याला अफर्मेशन कसं द्यायचं, त्याला हिलिंग कसं द्यायचं, त्या विश बॉक्स टेक्निक, घरात काही कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती आपण कशा पद्धतीने काढायची, म्हणजे हाऊस हिलिंग कशी करायची ते आपण शिकतो. नंतर दुसऱ्या लेवलला अजून दुसऱ्या लेवलला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे काही समजा ब्लॉकेजेस असतील तर मग त्या ब्लॉकेजेसला, पर्टिक्युलर ब्लॉकेजेसला रिमूव्ह कसं करायचं आणि मग आपल्या चक्रांना हील कसं करायचं, चक्रांचं डिटेल लिंक, म्हणजे प्रत्येक चक्र कशा पद्धतीने काम करते, मग त्याच्यावरती क्रिस्टल्स कोणते यूज करतात, मग त्याला हील कसं करायचं, हे पूर्ण आपण दुसऱ्या लेवलला शिकतो. नंतर दुसऱ्या लेवलला जे सिम्बॉल्स आहे त्यांनी आपण क्लिन्झिंग, म्हणजे आपला औरव देखील क्लीन्स करू शकतो. एखाद्या जागेची किंवा एखाद्या वस्तूमध्ये जर निगेटिव्हिटी आहे तर ती रिमूव्ह कशी करता येईल, आपल्या गाडीला प्रोटेक्शन कसं देता येईल, की त्या सिम्बॉल्समुळे फार आपल्याला मदत होते की आता आपल्याला आपली एनर्जी आणि आपली भरपूर मिनिट म्हणजे आपला वेळ जातो. पहिले जर आपल्याला चक्रा हिलिंग करायची असेल 20 मिनिट्स, 25 मिनिट्स लागतात. नंतर आता मी तुम्हाला डेली प्रॅक्टिस सांगणार आहे, त्याच्यासाठी पण तुमचा वेळ जाणार आहे. तर सिम्बॉल्सचा वापर करून आपण खूप चांगल्या प्रकारे हिलिंग करू शकतो. आणि तिसऱ्या लेवलमध्ये जी मास्टर लेवल आहे, दुसऱ्या लेवलला प्रॅक्टिशनर लेवल म्हणतात, तिसरी लेवल जी मास्टर लेवल आहे त्यात तुम्हाला अजून 2 सिम्बॉल्स मिळतात. आणि त्या सिम्बॉल्स नुसार तुम्ही पूर्णतः एक व्यक्तीला हील करू शकता, जो कोणी आजारी असेल, जो काही स्ट्रेसमध्ये असेल किंवा रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, तर तिसऱ्या लेवलला आपण त्या गोष्टी शिकतो की कोणावरती म्हणजे खूप निगेटिव्हिटी आहे, काहीतरी निगेटिव्ह काहीतरी वागतो आहे बा, सतत असं जाणवत आहे की डिप्रेशन मध्ये जातो आहे, काहीतरी गोष्टीला घाबरत आहे, शाळेत जायची मुलांना कधी कधी खूप भीती वाटते, तर त्यांच्यामध्ये सायकिक अटॅक कसा काढायचा,
मग एखाद्या सायकिक अटॅक झालेला आहे तर मग त्याच्यासाठी जसं आपण सर्जरी करतो, ऑपरेशन करतो, तसंच आपण विदाऊट एक इन्स्ट्रुमेंट, आपलं विदाऊट इन्स्ट्रुमेंट नॅचरली आपण एखाद्याच्या पूर्ण बॉडीची सर्जरी, म्हणजे त्याच्यातून तो कायमचा आजार दूर कसा करायचा हे शिकतो. हे सगळं नॅचरली करायचं आणि हे सगळं हिलिंग एनर्जीनी करायचं आहे. तर या गोष्टी शिकतो. या तिन्ही लेवलला तुम्ही मास्टर, 3 लेवलचं मिळून तुमचं एनर्जी काय होते 100%. आणि 100% तुम्ही क्रिस्टल्स जेव्हा शिकता, यासोबत तुम्हाला क्रिस्टल शिकायला मिळतात, आणि क्रिस्टल जेव्हा शिकता तेव्हा तुमची एनर्जी अजून वाढते, कारण क्रिस्टल पण तुम्हाला काय करतात, हिलिंग मध्ये मदत करतात. आता आणि नंतर जी येते ती ग्रँड मास्टर लेवल, जी तुम्हाला जर खूप म्हणजे तुमचं वर्षभराची रेकीची प्रॅक्टिस झाली, 2 वर्ष झाले तुम्ही रेकीमध्ये प्रॅक्टिस करताय, तुम्ही हिलिंगच्या केसेस घेतल्या आहे, तुमच्याकडे रिझल्ट आहे, आणि नंतर तुम्हाला जर काही वाटत असेल की ज्या पद्धतीने मी रेकी शिकली पहिल्या लेवल पासून आणि मला दुसऱ्यांच्या आयुष्यात काही बदल करायचे आहे, तुम्ही हे बघा, प्रत्येकाचं हे असतं की मला स्वतः पुरतं मर्यादित शिकायचं आहे, माझ्या फॅमिली मेंबर पुरतं शिकायचं आहे, तर तुम्ही लेवल 1, 2, 3 शिकू शकता. जर तुम्हाला इतरांचं जर काही करायचं आहे की आपण आता समाजाचं करू शकतो, समाजाची ह्या एनर्जी, ह्या ऊर्जा आपण समोरच्याला देण्याचं लागतो, समाजाला देण्याचं लागतो, तर त्या एक शिकवायची जर इच्छा असेल तर तुम्ही ग्रँड मास्टर होऊ शकता. पण हे कोणाला कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, ज्याला जशी इच्छा आहे तो तशा पद्धतीने शिकू शकतो. ह्या पद्धतीने काय असतं की रेकीच्या ह्या लेव्हल्स असतात आणि त्या पद्धतीने रेकीची एनर्जी आपल्याकडनं फ्लो होत असते. पण या प्रत्येक याच्यामध्ये अट्युनमेंट घेणं फार महत्वाची आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण, की अट्युनमेंट प्रोसेस मी सांगितली की तो एनर्जीचा फ्लो आपल्या मधून फ्लो होतो. आणि जसं आपल्याला वायफायचा पासवर्ड माहिती पाहिजे, त्याच पद्धतीने आपल्याला अट्युनमेंट आपलं झालं पाहिजे, जेणेकरून आपण घरातल्यांची हिलिंग करू शकतो. ओके, तर आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? येस कोणीतरी टाईप करा. हा, येस. तर बघा, आपल्याला काय शिकायचं, आपले बॉडी पार्ट्स. आपले बॉडी पार्ट्स मी तुम्हाला 7 चक्रांचा हिलिंग शिकवलेलंच आहे, पण आज आपल्या बॉडी पार्टवर, म्हणजे आपल्याला शारीरिक दुखणे असतील, काही वेदना असतील, तर त्या वेदनांना दूर कसं करायचं. तर त्यासाठी डॉक्टर मिकाऊ सुईंनी काय केलं होतं की आपल्या शरीरात असे काही बॉडी पार्ट्स आहे, त्याच्यावर हात ठेवून आपण त्या शरीराला, त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टला आणि त्याच्या रिलेटेड जे काही ऑर्गन्स असतील, त्या सेल्स असतील, तर त्याच्यावरती टच थेरपीनी आपण त्याचं हिलिंग करू शकतो. तर पोझिशन 1 दिसते आहे का? येस, पोझिशन 1 आहे काय आहे, आपल्याला जेव्हा आपल्याला हिलिंग करायची बॉडी पार्ट्सची, तर तेव्हा आपल्याला पहिल्यांदा दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचंय. की रेकीला कॉल करणं तुम्हाला माहितीये की मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपल्याला एक पिरॅमिड इमॅजिन करायचं आहे, त्या पिरॅमिड मधनं आपल्याला पहिले आपली पूर्णतः सरेंडर व्हायचं आहे, आपल्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी निघून गेली आहे हे इमॅजिन व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्यानंतर रेकीला कॉल करायचंय. तर रेकीला कॉल केल्यानंतर आपण रेकीची प्रार्थना करायची आहे, आणि आपल्याला बघायचंय की पहिल्या पोझिशन मध्ये हात कुठे ठेवलाय, त्यांनी डोळ्यांवरती या पद्धतीने हात ठेवलाय. बघा, दिसतंय का? हो. हा. तर डोळ्यांवर त्यांनी हात ठेवला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला देखील त्याच पद्धतीने काय करायचंय, डोळ्यांवर हात ठेवायचा आणि या पद्धतीने डोळ्यांवर असा कर्व करायचा. कर्व करायचा. ज्यांनी अट्युनमेंट घेतलाय ना, ते लोकांनी आज रात्री नका करू, उद्या छान जेव्हा वेळ मिळेल किंवा जेवणाच्या अगोदर करू शकता, एकदम तुमचं होणार नाही. तर 2-2, 3-3, आता हे आपल्याला जितके पॉइंट्स आहेत ते आपल्याला डिव्हाइड करायचे. आज 2 घ्यायचे, उद्या 2 घ्यायचे, कारण आता बऱ्याच जणांचे हात एवढं सवय नसल्यामुळे हात अकडून येतात. तर तुम्ही 2-2, 3-3 पॉइंट्स, आता पहिली स्लाइड आहे तर पहिले 3 पॉइंट्स घ्यायचे. तर हे मी तुम्हाला पॉइंट शेअर करेल. ज्यांनी अट्युनमेंट घेतलाय त्यांना मी हे पॉइंट सांगेल की त्या पद्धतीने मी डोळ्यांवरती हात ठेवून कशा पद्धतीने आपण हिलिंग करू शकतो. तर या पद्धतीने डोळ्यांवर हात ठेवायचे आणि हाताचा कर्व बनवायचा. पिरॅमिड कसा असतो बघा, या पद्धतीने. हा, या पद्धतीने दोन्ही हात करायचे आणि आपल्या डोळ्यांवर हात ठेवायचे. रेकीला, दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचा आहे आणि दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे. ठेवलेत सगळ्यांनी? येस.
तर आपल्याला काय करायचंय की आपल्याला 3 मिनिटं एक बॉडी पार्टला 3 मिनिटं हिलिंग करायची. एका बॉडी पार्टला किती मिनिटं हिलिंग करावी लागेल? 3 मिनिटं. त्याच्यामध्ये आपल्याला इमॅजिन करायचं आहे की दिव्य रेखी शक्तीला आपण कॉल केलेलाच आहे. तर माझ्या अ, हातातून एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश माझी हिलिंग करतो आहे. काय करायचंय की इमॅजिन करायचंय की माझ्या हातातून एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश किंवा एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझी हिलिंग करत आहे. काल आपण व्हिज्युअलायझेशन शिकलोय आणि अफर्मेशन शिकलोय की कुठले अफर्मेशन बोलायचे. मग आता आपण डोळ्यांबद्दल विचार करतो आहे. तर मग अफर्मेशन काय द्यायचं आहे? ज्या अवयवाबद्दल विचार केलेला आहे त्या अवयवासाठी आपले संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. काय करायचं आहे की जेव्हा आपण या पद्धतीने हिलिंग करू तर ब्रह्मांडीय ऊर्जा तिथे हील करत आहे. पहिलं हे अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन राहील. आणि दुसरं अफर्मेशन आहे की माझ्या डोळ्यांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. काय करायचंय? माझ्या डोळ्यांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. माझे डोळे संपूर्णतः चांगल्या गोष्टी बघत आहेत. म्हणजे ज्या अवयवाला आपण हील करत आहोत त्या अवयवाला आपल्याला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. कुठल्याही दुखणं, माझं हे दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, या पद्धतीने हिलिंग नाही करायची. कुठलाही निगेटिव्ह वर्ड्स वापरायचा नाही. नाही आलं पाहिजे नाही. ठीक आहे. हिलिंग करताना काय करायचं आपल्याला? प्रत्येक गोष्टीला हिलिंग करताना काय करायचंय? पॉझिटिव्ह वर्ड वापरायचा. की माझे संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, संपूर्णतः निरोगी आहे आणि मी चांगल्या गोष्टी बघत आहे. माझ्या चष्मा असेल तर चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे. या पद्धतीने तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय. कळालं का? कळालं का? की एक पॉइंटला आपल्याला 3 मिनिटं हिलिंग करायची आहे. 3 मिनिटं हिलिंग करताना अफर्मेशन कसे द्यायचे? आपल्याला आत्ता नाही करायचं आहे कुंदा मॅम. तुम्हाला समजत आहे का पण प्रोसेस कशी आहे हिलिंग करताना? स्वतःला हिलिंग करतानाची प्रोसेस समजली का? चॅट बॉक्स मध्ये टाका, नाही तर मला थंब दाखवा की मला प्रोसेस समजली की पॉइंट्स. मग मी तुम्हाला पुढे पॉइंट सांगते. येस. प्रोसेस समजून घ्यायची आहे की आपल्याला हिलिंग कुठल्या पद्धतीने करायचंय. तर या पद्धतीनेच आपल्याला पुढे जायचंय. ओके. स्क्रीन शेअर करते आणि पुढचा पॉइंट सांगते. पहिलं पॉइंट आहे डोळ्यांचा पॉइंट. दुसरा पॉइंट आहे आपला आपल्या क्राऊन चक्राला करायचंय. ठीक आहे. क्राऊन चक्रालाही त्याच पद्धतीने. मग आता चक्र आहे, क्राऊन चक्र म्हणजे आपलं वरचं डोकं. मग त्या डोक्यांमध्ये काय असतं? अफर्मेशन कसं द्याल? कोण सांगेल मला? डोक्यांमध्ये काय असतात? विचार. विचार असतात. मग ते विचार कसे आहे की मला माझ्या सहस्त्रार चक्रामधनं एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश माझी हिलिंग करतो आहे आणि माझ्या डोक्यात सतत पॉझिटिव्ह विचार येतात. ठीक आहे. माझ्या डोक्यात मी सगळ्यांचा चांगला विचार करते. माझ्या डोक्यात सतत पॉझिटिव्ह विचार येतात आणि डोकं अजून काय करतं? आपल्याला फोकस करायला भाग पडतं. आपण कॉन्सन्ट्रेशन, आपलं डोकं आपली येणं. नंतर आपण ज्या काय करतो? इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन. माझं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं आहे. मी खूप चांगल्या गोष्टी इमॅजिन करतो किंवा करते. या पद्धतीने डोक्यांशी रिलेटेड काय आजार? माझ्या डोक्याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आपल्याला विचार करायचा की माझ्या डोक्यात वाईट विचार येतात तर मग मी काय करायचंय? पॉझिटिव्ह हिलिंग कसं, अफर्मेशन कसं करायचं की मला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालाय, मला पॉझिटिव्ह विचार येतात, मी खूप सकारात्मक राहते. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय? सेकंड पोझिशनला हिलिंग करायचंय.
हे झालं, समजलं आपल्याला हात कसा ठेवायचा. आता थर्ड पोझिशन कुठे आहे? कानांवरती आहे. बरोबर. कानांना पण याच पद्धतीने हिलिंग करायचंय. कानांनाही त्याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचंय. रेकीला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या कानांचं हिलिंग होत आहे. मी माझ्या कानांनी सकारात्मक गोष्टी ऐकते आहे. माझे कान स्वस्थ लाभ झालेला आहे, संपूर्णतः निरोगी आहेत. या पद्धतीने आपल्याला पूर्ण कानांना अफर्मेशन द्यायचं आहे. तिसरा पॉइंट, तुम्ही पॉइंट लिहून घ्या. पोझिशन 1 आपले डोळे, मग आपलं क्राऊन चक्र. कम चूक आपला क्रम चुकला तरी चालेल. आपल्याला काही जरुरी नाही पहिले डोळ्यांपासून असं चुकून एखाद्या वेळेस तुम्हाला विसर पडला तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला ते पूर्ण पॉइंट फॉलो झाले पाहिजे. मग एका दिवसात 4 होत असतील, ज्यांना 4 शक्य आहे त्यांना 4 घ्या, ज्यांना 8 शक्य आहे त्यांनी 8 घ्या, ज्यांना 12 शक्य आहे त्यांनी 12 घ्या. डिवाइड करा. सकाळी काही वेळेस जर तुम्हाला वेळ असेल तर काही पॉइंट सकाळी घ्यायचे, काही पॉइंट संध्याकाळी घ्यायचे. जाऊया पुढे. समजलं तुम्हाला की नाही समजलं? एक मिनिट, कोणाचा काय प्रश्न आहे? सर्दीसाठी आपण डोक्यात सर्दी जाते, नाही तर हे इकडे असं नाकाचं तिथे किंवा आपल्या छातीवरती पण अफर्मेशन देऊ शकतो. सर्दी पण सहसा किती डोक्यात. मॅडम किती वेळासाठी? 3 मिनिटासाठी. आपल्याला एका म्हणजे पॉइंटची हिलिंग 3 मिनिटासाठी करायची. 3 मिनिटासाठी फक्त? हा, म्हणजे आपल्या हातात जेव्हा रेकीचा, आता बघा ज्यांनी अट्युनमेंट घेतलं ना त्यांना जाणवलं, किंवा गरम किंवा थंड संवेदना असतात जेव्हा आपण रेकी हिलिंगचं अट्युनमेंट घेतो आणि दुसऱ्यांना अट्युनमेंट देतो. जेव्हा रेकीला कॉल करतो ना तेव्हा आपल्याला बरेच वेळा असं जाणवतं की समोरच्याला हिलिंग करताना आपल्या हातात गरम संवेदना असतात, कधी थंड संवेदना असतात. तर त्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला काय करायचं, त्या पॉइंटवर हात ठेवायचा या पद्धतीने. आणि पॉइंटवर हात ठेवून आपल्याला अफर्मेशन द्यायचे आणि खूप व्हिज्युअलाइज करायचे की त्या पॉइंट्स म्हणजे जे आता आपल्याला कान ठेवले तर मग कानांशी रिलेटेड सगळे ऑर्गन, मग कानाचा पडदा संपूर्णतः काय आहे, हे स्वास्थ्य लाभ झालेला आहे, संपूर्णतः निरोगी आहे. आणि मी माझ्या कानांनी काय होतं, म्हणजे आता बघा आपण पूर्ण शरीराचं तर करतो आहे आणि चांगल्या गोष्टी ऐकतो, म्हणजे आपण मनालाही आपल्याला काय सांगतो आहे की माझे कान काय करतात, नेहमी चांगल्या गोष्टी चांगल्या ऐकतात. गोष्टी ऐकतात. माझ्या कानांनी कोणाचं वाईट ऐकणं होत नाही. या पद्धतीने जर आपण एव्हरी बॉडी पार्टला हील केलं तर काय होईल माहितीये, पूर्ण बॉडीचं आपल्या चक्रांचं 7 चक्रांचं हिलिंग होतं. आपण एव्हरी काय बॉडी पार्टला आपण असं देऊ शकतो हिलिंग? हो हो, प्रत्येक बॉडी पार्टला. बरं, आता आपल्याला माहितीये ना, पुढे जाऊ याच मी सांगतेच तुम्हाला. आपल्याला दोन्ही गुडघे दुखतात, बरेच वेळा होतं. हा, गुडघ्यांवरती दुखतं तर आपण गुडघ्यांवर देखील, प्रत्येक गुडघ्यांवर पण त्याच पद्धतीने हिलिंग करू शकतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये रेकीला कॉल करायचं विसरायचं नाहीये. समोर जाऊया. आता बघा, पोझिशन मागे इथे दाखवली आहे, पोझिशन 4. आपला थर्ड आय येतो ना इथे, इथे थर्ड आयच्या एक्झॅक्ट बॅक साईडला जिथे आपला छोटा ब्रेन असतो, टाळूवरती असतो. आपण टाळूला हिलिंग केलं, आता मागच्या साईडला करायचंय. हा, दोन्ही हातांनी आपले दोन्ही हात काय करायचे, मागच्या आपल्याला हा तिथे हिलिंग करायचंय. आणि त्याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचं आहे की हेच माझं संपूर्ण मेंदू स्वास्थ्य लाभ झालेला आहे, माझं संपूर्ण मेंदू निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचारात आहे, मी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करते. आणि या मेंदूच्या जोडलेल्या ज्या नर्व्स आहेत
ज्या ज्या सेल्स आहेत त्यांनाही देखील संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. म्हणजे मागच्या मेंदूशी जे काही रिलेटेड आहे बघा, आता आपल्याला कसं डोळे, नाकाशी, कानांशी, सगळ्याशी एकमेकांशी काय आपले अवयव रिलेटेड आहे, एकमेकांना कनेक्टेड आहेत, बरोबर ना? आपला दात कुठे कनेक्टेड आहे? डोळ्यांवर. दात हम्म. काढले की डोळ्यांवर परिणाम होतो की नाही? मग हे कान पण दुखले की इथे सगळं दुखायला लागतं. तर हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे या कानांची हिलिंग करताना आपापच आपली हिलिंग कुठपर्यंत पोहोचते? या पोर्शन पर्यंत बॉडीच्या पोहोचते. पोझिशन 4 मध्ये आपल्याला डोक्याच्या मागच्या साईडला हिलिंग करायची. ठीक आहे. आपलं थर्ड आहे, आपलं जे थर्ड आहे आपलं आज्ञाचक्राच्या एक्झॅक्ट बॅक साईडला हिलिंग करायची. आज्ञाचक्राच्या एक्झॅक्ट बॅक साईडला हिलिंग करायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपली मागची मान, मागच्या मानेला पोझिशन 5, मागच्या साईडला मानेला पण आपल्याला याच पद्धतीने हिलिंग करायची. रेकीला कॉल करायचा आहे. आणि ज्यांना बघा ना स्पॉन्डिलिसिसचा त्रास असतो, ज्यांचे फ्रोझन शोल्डर्स असतात, की पोळ्यांना पण म्हणजे हात वरती जात नाही, खूप त्रास होतो, या पोर्शन मध्ये सतत दुखत राहतो, आणि हा जो शोल्डरचा पोर्शन दुखतो त्यामुळे बऱ्याच जणांचं ना एका साईडचं डोकं दुखतं. जी शोल्डर दुखायला लागते त्याचे काय होतात संवेदना, त्या संवेदना आपल्या डोक्यापर्यंत पोहोचतात आणि मग डोक्याची ती साईड दुखायला लागते. तर आपण काय करू शकतो की पोझिशन 5, ज्यांचं दुखत नाहीये त्यांचा प्रश्नच नाहीये, किंवा ज्यांचं दुखतं, की ज्यांना फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे, तर आपण काय करायचं 3 मिनिटं या पद्धतीने हिलिंग करायचे. आपल्याला हात त्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि 3 मिनिटं आपल्याला काय करायचंय त्या पद्धतीने हिलिंग करायचंय. आणि मग अफर्मेशन कसे द्यायचे? पॉझिटिव्ह द्यायचे, की माझं माझं शोल्डर एकदम स्वस्थ आहे, माझ्या शोल्डरला जे काही ऑर्गन्स रिलेटेड आहे ते पण निरोगी आहे. मी माझ्या कामामध्ये, आता शोल्डर काय, माझ्या हातांनी सगळे कामं उत्तमरित्या होतात. शोल्डर आपल्या हाताशी रिलेटेड आहे की नाही? आपल्या हाताला कनेक्टेड आहे. तर माझ्या शोल्डर्स किंवा माझ्या हातांमुळे सगळे कामं खूप इझिली होत आहे, मी सगळे कामं करू शकता आहे. हिला का 5वी पोझिशन कुठे आहे? आपल्या शोल्डरची बॅक साइड. आणि 6वी पोझिशन फ्रंट साइड, म्हणजे गळ्याच्या तिथे. 6वी पोझिशन कुठे आहे? गळ्याच्या तिथे. आता गळा आहे, आपण इथे काय असतं माहितीये आपलं? ते काय आहे? या इथे आपल्याला गळा आहे ना, तर इथे टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम होतो बरेच वेळा. थायरॉइडचा गालफुगी, पण प्रॉब्लेम असतो थायरॉइड, गालफुगी, बरोबर आजकाल. होतो ना? मॅडम आजकाल थायरॉइडचं प्रमाण खूप जास्ती वाढलंय. थायरॉइडचा प्रॉब्लेम का होतो? आपल्या थ्रोट चक्रामध्ये ब्लॉकेजेस होतात. बघा थायरॉइड, मी पण माझी पण थायरॉइडची हिस्ट्री होती, की हा. जेव्हा आपल्याला ना समोरच्याकडे समोरच्या म्हणजे कोणासोबत शेअर करता नाही येत, की आपण लाईफ हम्म. मध्ये कुठल्या गोष्टी सफर करतो आहोत. 2014 मध्ये माझा थायरॉइड वाढला होता आणि मला फार चक्कर, हातापायाला मुंग्या येत होत्या. तर आपण ज्या सफरिंग मध्ये असतो ना, त्या सफरिंग जर किंवा आपल्याला कुठल्याही पद्धतीने
जर काही आनंद म्हणा, दुःख म्हणा, जेव्हा शेअर करता येत नाही की नाही, तेव्हा आपल्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम जास्त होतो. खूप हो. दाबून ठेवलेल्या गोष्टी ज्या आपल्या थ्रोट चक्रामुळे जे थ्रोट चक्रामध्ये ब्लॉकेजेस होतो, तर अक्षरशः मी 100 mg ची गोळी घेत होती थायरॉइडची. म्हणजे इतकं मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आज म्हणजे भगवंताच्या कृपेने, ईश्वराच्या कृपा, दिव्य शक्तीची ऊर्जा म्हणा, मी स्वतःची हिलिंग त्या पद्धतीने मी आज माझ्या आयुष्यातून गोळ्या हा शब्दच निघून गेलाय. की मी माझे संपूर्णतः प्रेग्नन्सीमध्ये पण मला गोळ्या घ्याव्या लागत होत्या, पण आज माझी थायरॉइडची लेवल एकदम नॉर्मल असते. कारण आपल्या चक्रांमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस निर्माण होतात ना, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. म्हणून आपण आपलं थ्रोट चक्र म्हणजे आपल्याला खूप जास्तही बोलायचं नाही, पण कमी पण बोलायचं नाही. आपल्याला बोलायचं आहे, पण एक्सप्रेस एका पर्टिक्युलर एकदा एक्झॅक्ट व्यक्तीजवळ एक्सप्रेस होणं फार महत्वाचं आहे. म्हणून कोणी असू द्या, ती तुमची जवळची मैत्रीण असू द्या, तुमचे हस्बंड असू द्या, कोणासोबत कोणातरी एका पर्टिक्युलर व्यक्तीला आपल्याबद्दल सगळं माहिती असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासोबत आणि विश्वासातली व्यक्ती, की आयदर काउन्सिलर, तुम्ही काउन्सिलिंग सेशन घेऊ शकता, आयदर तुम्ही कोणाजवळ तरी अशा व्यक्तीजवळ बोला की ती तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधनं काढेल, तुम्हाला जज करणार नाही. जिच्यावर तुमचा विश्वास असेल अशी व्यक्ती पाहिजे, की ज्याच्यासोबत आपण 100%. एखाद्या वेळेस आपले फॅमिली डॉक्टर पण आपल्याला फार छान प्रकारे गाईड करतात. ठीक आहे, आता आपण 6वा पॉइंट बघितला आणि त्यालाही मला आपल्याला आजाराचं नाव काढायचंच नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे, की माझ्या गळ्यासंबंधी, माझं थ्रोट चक्र आणि माझ्या थ्रोट चक्रामध्ये संबंधितले जे काही ऑर्गन्स आहे, त्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या पद्धतीने अफर्मेशन द्यायचंय. काय द्यायचंय? संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आपल्याला थायरॉइडचं नाव काढायचं नाही, आपल्याला कुठल्याच आजारचं नाव काढायचं नाही, आपल्याला कुठलेच निगेटिव्ह शब्द वापरायचे नाही आहात. ठीक आहे. हा, आता आपल्याला काय करायचं, एक हात हृदय चक्रावर ठेवायचा आहे, एक हात खाली ठेवायचा आहे, प्लसच्या साईन मध्ये ठेवायचंय. एक हात हृदय चक्र आणि एक हात बघ, पोझिशन नंबर 7 चेक करा. त्या लेडीजनी कसा ठेवलाय हात. असं जर जमत नसेल तर खालीवर ठेवला तरी चालेल, पण झालं पाहिजे आपल्या हृदयाजवळ प्लसचं साईन. कारण की या पद्धतीने करणं, हा जर होत नसेल, सरळ एक हात आणि एक हात उलटा, आडवा आणि उभा असा, या पद्धतीने आपल्याला आपल्या हृदय चक्र, त्यासाठी आपलं हृदय चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे. माझ्या हृदय चक्रामुळे काय होतं माहिती का, खूप जणांना हार्ट अटॅक येत आहे ना, येतात की नाही, काय येतात, कारण हृदया चक्रात ब्लॉकेज. आणि होत्याचं नव्हतं येतं, कळतं का, झोपेतच लोक चालले जातात, स्ट्रोक आला. एंजिओग्राफी. का होतंय, कारण हृदयात खूप सारा राग, कोणाबद्दल प्रेम नाही, भावना नाही, करुणा नाही, क्षमाशीलता नाही. का होतात प्रॉब्लेम्स, का होतात, कारण आपण माफ करत नाही. मग त्याचा साठा कुठे होतो, आपल्या हृदयात होतो. होतो की नाही, साठवून ठेवतो गोष्टी, नाही मी त्याचं असं करेल, तो मी आज आयुष्यभर त्याच्याशी बोलणार नाही, मरेपर्यंत तोंड बघणार नाही. या पद्धतीने आपण काय करतो, आपलं समोरच्याला काही होणार आहे का, तुम्ही बोललं नाही तर पडलेल्या दगडा वाचूनही अडतं आणि पडलेल्या दगडा वाचून अडतही नाही, अशा गोष्टी आहेत. बरोबर आहे की नाही, त्याला काय फरक पडणार आहे, तो त्याच्या आयुष्यात प्रगती साधणार आहे. ब्लॉकेजेस कोण करतोय, जो राग निर्माण करतोय शरीरात, तो राग. आणि त्या रागामुळे आपल्या हृदयात जर एखाद्या विषयी खूप राग असेल, द्वेष असेल, तर आपलं हृदय चक्र काय होईल, ब्लॉक होईल. आता बघा, ही पोझिशन 7 मध्ये आपलं हृदय चक्र आणि पोझिशन 8 मध्ये आपल्याला काय सांगितलं, आपलं चेस्ट. आता बघितलं आपण की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण का वाढलेलं आहे, कारण आपलं हृदय चक्र बॅलन्स राहत नाहीये. मग हृदय चक्र जर बॅलन्स नसेल तर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, अदर, आणि आपल्याला हार्ट अटॅक, स्ट्रोक, ब्लॉकेजेस हार्टमध्ये जे आता आपण हृदय चक्र ब्लॉक होणं, तर आपल्या हार्टमध्ये पण ब्लॉकेजेस असतात. ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात.
आणि जर आता आपला बऱ्याच जणांचं 35, 40, 50 आलेले आहेत, काही जणांचे 15-20 वर्ष राहिलेले आहेत, कोणाचे 30 वर्ष राहिलेले आहेत, कोणाचे 35 असेल, ईश्वराला माहिती तो दिवस कोणता आहे. पण त्या दिवसापर्यंत मी माझं आयुष्य निरोगी जगू शकेल, ही जबाबदारी आपल्याला स्वतःची घ्यायची आहे. बरोबर ना? आज आपण या 8 दिवसाच्या 9 दिवसाच्या सेशनमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं महत्व कळालं का, की मी माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. जर मी नसेल तर माझ्या फॅमिलीचं काय होईल. बरोबर ना? आज 8 दिवस ते रडतील. बरोबर, जे लोकांच्या घरात काही मृत्यू झालेला असतो त्यांच्या घरात दुसऱ्या दिवशी जेवण करत नाही का? करतात ना. शेजारचे आणून देतात, लोक जेवण करतात. म्हणजे ते जेवण सोडतात का? नाही. म्हणजे त्यांना इतका परिणाम नाही होत. पण माझ्या अस्तित्व, मी गेल्याने माझ्या स्वतःचा आज जो माझं अस्तित्व आहे ते मला जपायचं आहे जितके वर्ष मी आहे. माझा येणारा दिवस मला माहिती आहे, जाणारा दिवस माझ्या हातात नाही आहे. तर मी या आयुष्याचं मला हित करायचंय. बरोबर. तर आपल्याला आपल्या दोन्ही चेस्टच्या वरती आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की माझं हृदय चक्र, माझं हार्ट चक्र, माझ्या दोन्ही चेस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व ऑर्गन्स, सर्व नर्व्स, सर्व टिश्यूज यांना काय झालेलं आहे, संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या सगळ्या अवयव, ह्या सगळ्या हे सगळं चक्र आणि त्या रिलेटेड सगळे ऑर्गन्स काय आहेत, पॉझिटिव्ह आहे आणि त्या निरोगी आहे. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. 3 महिन्याची तुम्ही सलग ही जर बॉडी हिलिंगची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला तुमचा बीपी, तुमचा थायरॉइड तुम्हाला नॉर्मल झालेला दिसेल. जर कॅन्सर सारखा पेशंट हील होऊ शकतो तर आपले हे आजार नाही हील होणार का? कारण हे आजार नाही आहे, हे डिसऑर्डर्स आहेत. कारण बघा, आजार एखादी गोष्ट डिसीज झालेला आहे तर त्याचं डिसीज कसा होतो, क्युअर होतो. बरोबर ना? डिसीज काय होतो, क्युअर होतो. पण आपण बघितलं का की बीपी, तुम्हाला डॉक्टर सांगतो का की तुमचं बीपी निघून जाईल कधीतरी? कोणी सांगितलं? बीपी 22, 25, 30 वर्षावर डॉक्टर काय करतो, तुमचं बीपी कंट्रोल करतो. तुमचं बीपी रिमूव्ह केलेलं नसतं, त्यांनी तुम्हाला तो गोळ्यांवरच ठेवतो. त्या तुमच्या गोळ्या बंद झाल्यात का? मी असं म्हणत नाही की तुमच्या गोळ्यांसोबतच आपल्याला रेकी हिलिंग घ्यायची, जेणेकरून पुढे येणारे काही मोठे जे ब्लॉकेजेस असतील किंवा आपल्याला मोठं काही होणार असेल तर ते होणार नाही. बरोबर, कुठला मोठा आजार होणारच नाही. आज आपण मेडिसिन, मी कधीच रेकी मेडिसिन सोबत रेकी सांगते, पण मेडिसिन बंद करायला रेकी कधीच सांगत नाही. मी पण हे सजेस्ट करत नाहीये की तुम्ही मेडिसिन बंद करा आणि पूर्णतः रेकी हिलिंग करा. ही सपोर्टिव्ह आहे, ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. काय आहे? अल्टरनेटिव्ह थेरपी आहे आणि ही नॅचरल हिलिंग आहे की आपण डाएट आणि रेकी हिलिंगनी आपल्या पूर्ण बॉडीचं स्वास्थ्य जे पहिले होतं ते आपण मिळवू शकतो. पण कुठला डॉक्टर तुम्हाला सांगत नाही की तुम्ही गोळ्या बंद केल्यानंतर, गोळ्या बीपीच्या हा आजार नाही, हा डिसऑर्डर आहे. आणि डिसऑर्डर खूप ठीक व्हायला खूप म्हणजे खूप खूप दिवस जातात. कारण ही डिसऑर्डर कुठून निर्माण झालेली आहे? एक तर तुमच्या चक्रात ब्लॉकेज झाले, चक्र ब्लॉक झाल्यामुळे तुमचा तो अवयव मध्ये प्रॉब्लेम झाले, त्या हृदय चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस झाले, खूप साठवून ठेवलं, खूप राग निर्माण झालाय, तर कसं होणार आहे? बरेच लोक 20-20, 30-30 वर्ष झाले बीपीच्या गोळ्या घेतात, कारण त्यांच्या पास्ट लाईफ मध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात की त्यांचं अजूनही ते त्या बीपीच्या गोळ्यांवरतीच जगतात. शुगर, शुगर का बरं निर्माण होतं? शुगर हा डिसीज, शुगर हा डिसऑर्डर आहे. आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी शुगर आहेच, ग्लुकोज आहेच. मग ते शुगरचं प्रमाण का, त्या लेवल का वाढते, प्रमाण का वाढतं? कारण तुम्ही ग्रॅटिट्यूड करत नाही इतरां, आपल्याला अहंभाव येतो. आपल्याला अहंभाव येतो, मी मोठा, मी अधिकारी, माझं असं, माझं काय, मी तर इंजिनियर आहे, माझं काय, तर मी IAS ऑफिसर आहे. अशा गोष्टी येतात. आजकाल सगळ्यांना अहंकार आलेला आहे की माझ्याकडे गाडी आहे, घोडा आहे, हे आहे, ते आहे. त्या गोष्टींनी तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम होतोय.
ज्या दिवशीपासून तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये राहाल ना, तर तुम्ही जेव्हा बॉडी मधनं निगेटिव्हिटी रिलीज कराल, एक एक डिसीज काय होणार आहे, तुमचा क्युअर होणार आहे. एक एक डिसऑर्डर आहे, त्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही काय होणार आहे, बाहेर येणार. तर आपल्याला पोझिशन बघायची आहे. तर आपली 8th पोझिशन चालू होती, जी चेस्टची रिलेटेड होती. त्या चेस्ट वरती, दोन्ही चेस्टवर हात ठेवून आपल्याला या पद्धतीने हिलिंग करायचंय. 9th पोझिशन आहे, ही आपल्या मणिपूर चक्राच्या जवळ येते. बघा, मी मणिपूर चक्राचा पॉइंट सांगितला होता तुम्हाला. मणिपूर चक्र कुठे आहे, आपल्या नाभीच्या 3 बोट वरती. आठवतंय का? येस. नाही तर पेज पलटून पलटून मागे जायचं. मणिपूर चक्राची पोझिशन कुठे आहे, नाभीच्या 3 बोट वरती. आणि तिथे दोन्ही हात ठेवून आपल्याला काय करायचंय, रेकी ऊर्जा तिथे पोहोचवायची आहे. याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण इतर बॉडी पार्टची हिलिंग करतो आहे. आणि माझ्या मणिपूर चक्र एकदम बॅलन्स झाला आहे. माझ्यामधला कॉन्फिडन्स वाढला आहे. कारण मणिपूर चक्र काय करतो, महत्वाकांक्षा वाढवतो किंवा कमी करतो. बरोबर. मणिपूर चक्र डिसाईड करतं की तुम्ही समोरच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतात, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे, तुम्हाला लीडर व्हायचं आहे की लुझर व्हायचं आहे. मणिपूर चक्र डिसाईड करतं इच्छा. आपल्याला बघा ना, काहीतरी भीती वाटली ना, की पहिल्यांदा आपल्या पोटात गोळा येतो की नाही, पोटात गोळा येणं म्हणजे आपलं मणिपूर चक्र डिस्टर्ब होतं. आणि इच्छा देखील, इच्छा शक्ती जी असते, काही गोष्टी मिळवायचं आहे आपल्याला, तर त्या गोष्टी देखील त्या गोष्टीसाठी मणिपूर चक्रच कारणीभूत आहे. मग आपल्याला आपल्या मणिपूर चक्राला काय करायचं आहे, मणिपूर चक्र आपले इंटेस्टाईन, त्या मणिपूर चक्राशी रिलेटेड जे काही ऑर्गन्स आहे, आपले लिव्हर आहे, आपल्या स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन तिथे चालू होतात, त्याला काय करायचंय, संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, संपूर्णतः हील आहे, संपूर्णतः निरोगी आहे. आणि माझं डायजेशन कसं आहे, मणिपूर चक्र डायजेशन पण डिसाईड करतं. माझं डायजेशन काय आहे, उत्तम आहे. बरेच जणांना डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, मग त्याच्याने कॉन्स्टिपेशन होतं, मग त्या कॉन्स्टिपेशनमुळे पाईल्सचा त्रास होतो की नाही. तर एक एक स्टेप आपल्याला जायचंय, पूर्ण बॉडीला हील करायचं या पद्धतीने. म्हणून मणिपूर चक्रांना सकारात्मक आहे, मणिपूर चक्र हील झालेला आहे, तिथे संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आणि मणिपूर चक्राशी रिलेटेड जे काही ऑर्गन्स आहे, ज्या नर्व्स आहेत, जे टिश्यू आहे, ज्या सेल्स आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, लिव्हर, हो ना, या सगळ्यांना काय झालंय, आठवतंय का? हो हा. हो. हा, येस. त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे, असे अफर्मेशन द्यायचंय. ओके, जाऊया पुढे. मॅडम एक विचारते, हो, बोला ना. मला थायरॉइडची 125 ची गोळी आहे. गोळी सुरू आहे. हा, 125 म्हणजे एक 50 आणि 75 अशी बर. 2 गोळ्या ऍट अ टाइम घ्यायच्या सकाळी. हा, उपाशी पोटी घ्यायचे असतील ना. हा, बर. 2 तास काही न पाणी न पिता. हो, बरोबर. त्याच्यावरती आपण काय करू शकतो उपाय, ते गळ्याला तुम्ही जे सांगितलं. हा, तर रोज तुम्हाला, तर तुमच्यासाठी तर कंपल्सरी आहे. बघा, ज्याचं हा दुखत नाही ना, त्यांनी नॉर्मली आपल्याला रोज नाही केली तरी म्हणजे 2 दिवस 2 पॉइंट घ्यायचे, मग दुसऱ्या दिवशी वेगळे पॉइंट, चौथ्या दिवशी वेगळे, असं करायचं. पण ज्यांना पर्टिक्युलर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, बरोबर, हा. हो, त्यांनी काय करायचं, आपल्याला या पद्धतीने आपल्याला मागून आणि पुढून दोन्ही मानेला पॉइंट्स पण. कव्हर. हा, आपल्या गळ्याचे जे पॉइंट्स आहेत ना, आपलं हा थ्रोट चक्र हील झालेलं आहे. हा. आणि थ्रोट चक्राचा मी तुम्हाला बीज मंत्र सांगितला. हो, ते ल हा, व थ्रोट. म. हा, थ्रोट चक्राचा जो बीज मंत्र आहे तो म्हणायचा आहे. हा. आणि अजून एक, तुम्ही जर डाएट, आहार आणि विहार, हे तर मी विहार सांगते, बरोबर. हो. तर विहारासोबत बीजमंत्र. आहारही महत्वाचा आहे. बीजमंत्र म्हणणे. हा, है बीज ना. मंत्र म्हणायचा, हा. त्या बॉडी पार्टला हील करायचं. आणि आपल्याला आपल्या आहारावरती पण फोकस करायचा आहे. या सगळ्या सोबत जे मास्टर लेवलला येतात त्यांना मी पर्टिक्युलर पूर्णतः म्हणजे 21 दिवसांचा आहाराचं कन्सल्टी आणि डाएट प्लॅन देखील देते. कारण रेकी सोबत डाएट फॉलो करणं पण खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल की 100%, एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा हिलिंग करता आहे,
किंवा तुम्ही एखादी केस घेताय हिलिंगसाठी, त्याला मेडिसिन चालूच ठेवायच्या, नाही मेडिसिन चालू आहे, सोबत सगळ्या गोष्टी चालू आहे, रेकी हिलिंग सुद्धा चालू आहे, त्याच्यासोबत डाएट देखील तितकंच महत्वाचं आहे. पर्टिक्युलर गोष्टीवरती थायरॉइडचं वेगळं डाएट असतं, पीसीओडीचं वेगळं डाएट आहे, शुगरचं वेगळं डाएट आहे, बरोबर. आणि नॉर्मल व्यक्तीचं डाएट, तर नॉर्मल व्यक्तींनी डाएट कसं ठेवावं असे डाएट प्लॅन्स मी 21 दिवसांसाठी 21 दिवसांचे डाएट प्लॅन्स देते, मग तुम्ही अल्टरनेटिव्ह प्रत्येक महिन्यात वापरू शकता. ठीक आहे, हे समजलं? हो ठीक आहे, समजलं मॅडम. येस. आता नेक्स्ट पॉइंट कुठे आहे बघा, आपल्या स्वाधिष्ठान चक्राच्या जवळ. पोटावरच येतोय ना? हा, पोटाच्या थोडं, बेंबीचं 3 बोट खाली. हा. हा. आता आठवा, स्वादिष्टान चक्राच्या रिलेटेड कोणते कोणते ऑर्गन्स होते. आपली गर्भपिशवी, आपले जे काही ऑर्गन्स आहे स्वादिष्टान चक्राला, जे काही किडनी आहे स्वादिष्टान चक्राजवळ, त्या सगळ्या गोष्टींना काय आहे, स्वास्थ्य लाभ झालेला आहे आणि त्या गोष्टी निरोगी आहे. आता स्वादिष्टान चक्राविषयी जे आजार होतात बघा, बऱ्याच जणांना मिसकॅरेजचा प्रॉब्लेम आहे, होतात की नाही, ज्यांना बऱ्याच जणांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, आहेत ना. तर या प्रॉब्लेम वरती आपण पर्टिक्युलर एका एका चक्राची हिलिंग करायची असते. मॅडम तुम्ही किती फ्री देऊन राहिले नाही. हे मला ग्रॅटिट्यूड आहे की रेकी हर घर में रेकी हिलर होना ही चाहिए. माझं असं आहे की प्रत्येक घरात एक हिलर पाहिजे, एक मास्टर हिलर प्रत्येक घरात झाला ना तर ते कुटुंब संपूर्णतः स्वास्थ्य होईल, म्हणजे त्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ होईल, अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी प्रत्येकाला पहिली लेवल फ्री का देते आहे, पहिल्या लेवलचं ज्ञान का बरं पाहिजे, की तुम्हाला रेकी समजली पाहिजे, ऍटलिस्ट तुम्ही स्वतःच्या घरातल्या लोकांना हिलिंग करू शकले पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या जे घरात ऍटलिस्ट फॅमिली मेंबर्स आहे, अन्न पाण्याला चार्ज, अन्न आणि पाणी आपण फूड अफर्मेशनद्वारे आणि रेकी हिलिंगद्वारे, अफर्मेशन तर आपण शिकलोच आहे, आणि रेकी हिलिंगद्वारे देखील आपण वॉटर आणि फूड चार्जिंग शिकणार आहोत उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे, हे का महत्वाचं आहे, का आपण पॉझिटिव्ह गोष्टी शिकत आहोत, कारण या एका निगेटिव्ह थॉट असला ना आपल्या डोक्यामध्ये, त्यामुळे संपूर्ण आयुष्य आपलं खराब होतं. तर आपल्याला काय करायचंय, रेकी हिलिंग आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत आहे. तर पर्टिक्युलर आजारानुसार आपल्याला तिथे त्या बॉडी पार्टला हात ठेवून आपल्याला हिलिंग करायचंय. तर पोझिशन 10, ज्यांचं मिसकॅरेज होतं, ज्यांना जे काही गर्भाशय रिलेटेड आजार असतील, पीसीओडी असेल, नंतर ज्यांना प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायची आहे, किंवा ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना युरिन इन्फेक्शन होतं, या सगळ्या गोष्टी काय करायचं आपल्याला, या बॉडी पार्टवर हील करायचं आहे 3 मिनिटं हात ठेवून, आणि पॉझिटिव्ह त्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे की त्याला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य रेकी हिलिंग, एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश माझ्या या ऑर्गनचं काय करता आहे, हिलिंग करताय, हे व्हिज्युअलाइज करायचंय. ज्यांनी खिडकी बंद केली आहे त्यांनी आपली जबाबदारी स्वतः घ्यायची आहे आणि संपूर्णतः गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे, आता खाली जाऊया. पोझिशन 11 चेक करायची आहेत. मांडी जवळ. हा, मांडी जवळ, आपल्या मांडी जवळ आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की या रिलेटेड जे काही ऑर्गन्स आहेत किंवा आपले पाय आहे त्याला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, ते संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. बघा इथे सायटिकाचा त्रास होतो ना बऱ्याच जणांना, एक पाय दुखतो अचानक, एका पायाची नस लागते, व्हेरिकोस वेन्सचा प्रॉब्लेम्स असतो, तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला या पद्धतीने आपल्या पायाला अफर्मेशन, कारण आपले पाय आपल्यासाठी खूप काही करत असतात आणि आपण त्यांना थँक्यू म्हणायला विसरतो.
आपण आपल्या चप्पलीचेही आभार नाही मानत, कारण आपल्याला ती चप्पल खूप सारा सपोर्ट करत असते. बघा, आज तुम्हाला काय करायचंय, तुमच्या चप्पलीला थँक्यू म्हणायचंय. किती किती वेळा आपल्या सोबत असते, किती वेळा आपल्याला कुठे कुठे घेऊन जाते, आपल्या पायांचं प्रोटेक्शन करते, आणि आपल्या पायांना देखील थँक्यू म्हणा, कारण ते त्या पाय आहे म्हणून आपण उभे आहोत. आणि ते आपल्याला किती जास्त पद्धतीने सांभाळता आहात, आपलं किती बॉडीचं, संपूर्ण बॉडीचं वेट आपल्या पायांवर येतं. येतं की नाही? या पद्धतीने आपल्याला पायांना, आपल्या मांडीला अफर्मेशन द्यायचं आहे. आपण आपल्या गाडीला पण म्हणतो ना, फिरून आणल्यानंतर थँक्यू. येस, व्हेरी गुड. तुम्हाला घेऊन गेले आणि घरी आणलं, आणलं, त्याबद्दल सुखरूप घरी धन्यवाद. आणलं. आता मी तुम्हाला ते पण शिकवणार आहे की गाडीला हिल कसं करायचं. अच्छा. हम्म. ठीक आहे. आता पोझिशन 12 आणि 13. एक तर तुम्ही जो गुडघा दुखतो आहे, दोन पैकी एक गुडघा दुखत असेल तर दोन्ही हात त्या गुडघ्यावर ठेवायचे, आणि दोन्ही दुखत नसतील तर वेगवेगळे ठेवले तरी चालतील. ठीक आहे. तर गुडघ्याला पण, आता गुडघे खूप जणांचे दुखतात. एक तर ते गुडघे दुखण्याचं कारण, एक तर तुमच्यामध्ये वातदोष निर्माण झालेला आहे, तुमच्या गुडघ्यांना ऑइल कमी झालेलं आहे, आणि किंवा तुमचं वजन वाढलेलं आहे. वजन वाढल्यामुळे पण काय होतं की गुडघ्यांना ते वजन सहन होत नाही, मग त्या गुडघे त्रास द्यायला लागतात. तर गुडघ्यावरती वजन, वेट आहे बोल. हा, तर वजन, हा म्हणजे गुडघ्यांवरती खूप जास्त प्रेशर येतं मग, आणि त्यातल्या फ्रिक्शन व्हायला लागतं, तिथे घर्षण होतं. म्हणून त्या गुडघ्यांना देखील आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या गुडघ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, संपूर्णतः माझे गुडघे पॉझिटिव्ह आहेत, माझ्या गुडघ्यांपर्यंत दिव्य रेखी शक्तीची ब्रह्मांडीय ऊर्जा पोहोचत आहे. समजलं? पुढे जाऊया. हम्म. हो. चला, आता आपण शोल्डर बघितले, हा मानेचा भाग बघितला. आता खाली बघायचंय. आपल्या हात जिथे जॉईंट झालेले आहेत थोडं, इथे ज्यांना हात शोल्डर, फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी या पद्धतीने इथे हात ठेवून हिलिंग करायचंय. हात जात नसतील, थोडा त्रास होईल. जात नसतील तर जबरदस्ती करू नका. आपल्याला काय करायचं, अशा वेळेस आपण आपल्या समोरच्या बॉडी पार्टला लेफ्ट बॉडी पार्ट घोषित केलं होतं, बरोबर. ते मी एक सांगितली होती टेक्निक, की आपल्याला जर हात जात नसेल, पोचत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बॉडी पार्टला, म्हणजे आपल्याला हे थ्रोट चक्राच्या मागची हिलिंग केली आपण, एक्झॅक्ट थ्रोट चक्राच्या मागची हिलिंग केली आहे. आता ही आपल्याला हार्ट चक्राच्या मागे, हार्ट चक्र जिथे आहे की नाही, त्या हार्ट चक्राच्या मागे हिलिंग करायची. एक्झॅक्ट आपला हार्ट चक्र जिथे येतं, आता तिचाही हात नसेल पुसला त्या लेडीजचा, तर हार्ट चक्राच्या बॅक साईडला हिलिंग करायची. ही मणिपूर चक्राच्या बॅक साईड, पोझिशन 14 जी आहे ती आपल्या हार्ट चक्राच्या बॅक साईडला हिलिंग करायची आहे. आणि तसंच आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे जे आपण हार्ट चक्रासाठी दिलेलं आहे. या पाठीत दुखतं ना बरेच वेळ, आपली पाठ दुखते, पाठ लागते. मग नेक्स्ट आहे आपलं हार्ट चक्राच्या खाली मणिपूर चक्र येतं, बरोबर ना. मग एक्झॅक्ट कमरेपाशी. मणिपूर चक्राचा जो पॉइंट आहे आपल्या नाभीच्या 3 बोटं वरती, तर बॅक साईडचा पण तसंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे की आपल्या स्पाइन कॉर्डवर, आपल्या जे आहे कॉर्ड आहे त्याच्यावरती आपल्याला तो पॉइंट, तिथे आपली रेखी ऊर्जा पोचवायची आहे. म्हणजे कमरेजवळच येत. हा, कमरेच्या वरती, कमरेच्या कमरेच्या जवळ आपला हा पॉइंट येईल, स्वादिष्टान चक्राचा पॉइंट येईल, नंबर 16. थोडा येईल. हा, आपला हार्ट चक्र चेक करायचा, आपला हार्ट चक्राचा पॉइंट 14 नंबर, आपला स्वादिष्टान, आपला मणिपूर चक्राचा पॉइंट 15 नंबर. मणिपूर चक्र कुठे येतं, नाभीच्या 3 बोटावरती.
आणि त्याच्या खाली काय येईल, आपलं नाभीच्या 3 बोट खाली येईल आपलं स्वादिष्टान चक्र. ही स्वादिष्टान चक्राची हिलिंग आहे. आपली कमरेची जी हिलिंग येईल ती स्वादिष्टान चक्राची येईल. झालं. हो. नेक्स्ट, आता ही आहे आपल्या रूट चक्राची हिलिंग. ही जी शेवटची हिलिंग आहे, पोझिशन नंबर 17, ही कशाची आहे, रूट चक्राची हिलिंग. रूट चक्र म्हणजे आपला माकड हाड, आपलं जे स्पाइन आहे त्याच्या एकदम खाली आपलं जे रूट चक्र आहे, आपलं मूलाधार चक्र आहे, त्या मूलाधार चक्राला आपल्याला काय करायचंय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. कारण मूलाधार चक्र काय करते, आपल्याला स्टॅबिलिटी देते. आपले फायनान्शियल ब्लॉकेजेस मूलाधार चक्रामुळे होतात. जेव्हा भीती वाटते, एन्झायटी होते, तर मूलाधार चक्र बॅलन्स करणं, हील करणं, तिथल्या त्या ऑर्गनशी रिलेटेड आजार, हे मूलाधार चक्रापासून, मूळ व्याध, या सगळ्या गोष्टी हील करणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मूलाधार चक्राची काय करायची, हिलिंग करायची. ही पोझिशन नंबर 17 काय आहे, मूलाधार चक्राची हिलिंग. आणि मूलाधार चक्राला पण त्याच पद्धतीने अफर्मेशन दिल्या गेल्या पाहिजे की माझ्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालेलं आहे, माझ्या आयुष्यात फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, मी माझं मूलाधार चक्र बॅलन्स आहे, मला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अफर्मेशन द्यायचं आहे. नेक्स्ट आहे आपले, ही बटरफ्लाय पोझिशन करतो आपण. आणि शेवटी मग आपले पाय, आपले तळवे, पाय दोन्ही हातात घेऊन आपल्याला दोन्ही पायांसाठी आणि पायाशी रिलेटेड सगळ्या नर्व्हसाठी, सगळ्या ऑर्गनसाठी, आपल्या पायांच्या बोटांसाठी याच पद्धतीने हिलिंग करायचंय. आणि अफर्मेशन द्यायचंय की थँक्यू म्हणायचंय त्यांना, पॉझिटिव्ह ऊर्जा तिथे अनुभवायची आहे. आपली दिव्य रेकी शक्ती, एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश आपल्या पायांचं हिलिंग करता आहे. कारण आपले तळवे पूर्ण, संपूर्ण तळव्यांना हिलिंग करणं का महत्वाचं आहे, की त्या पूर्ण डोक्याच्या केसापासून आपल्या संपूर्ण बॉडीचा भार आपल्या तळव्यांवरती असतो. आणि या पद्धतीने आपले हे जे काही पॉइंट सांगितले आहे, संपूर्ण आपल्या बॉडी याच्यामध्ये काय होते, कव्हर होते. पूर्ण बॉडीचं आणि आपल्या बॉडी मधले 7 चक्र आणि त्या बॉडीमध्ये असलेले अवयव, जे काही आपले ऑर्गन्स आहेत, ज्या सेल्स आहे, टिश्यूज आहे, त्या सगळ्या गोष्टींचे या पद्धतीने आपण या पॉइंट्स वरती हात ठेवून हिलिंग करत असतो. ठीक आहे. तर तुम्ही असंही करू शकता की चक्रा, जे आता सेकंड लेवलला मी सांगेल की ते अजून सोप्या पद्धतीने कसं करतात, पण जे फर्स्ट लेवलला आहे त्यांनी काय करायचं आहे की ज्यांना काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी डिवाइड करायचं. हे 18 आहे ना, तर 3 दिवस मी हे करेल, मग 3 दिवस दुसरे करेल, मग 3 दिवस तिसरे, असं या पद्धतीने. किंवा मग सकाळी 3 करेल, संध्याकाळी 3 करेल, मग दुसऱ्या दिवशी परत तसंच. म्हणजे 2 वेळा आपल्याला करता येतं. वेगवेगळे तुम्ही रोज 3 पॉइंट घेतले तरी चालतील. अच्छा. ज्यांना वेळ आहे, ज्यांच्याकडनं शक्य आहे, कारण एका ऍटलिस्ट 2-3 मिनिटं तरी एका बॉडी पार्टला हिलिंग झालं पाहिजे. आपल्याला पूर्ण एनर्जी आपल्याला ती पोचवायची आहे, त्या बॉडी पार्टला हिलिंग झालं पाहिजे, ती एनर्जी तिथे पर्यंत पोचली पाहिजे. कळालं का? हो. हा. आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींचं हिलिंग केल्यावर आपल्याला छान हात जोडून बसायचे आपल्या हृदय चक्रासमोर आणि आपल्याला प्रार्थना करायची की मला दिव्यरेखी शक्तीचे आभार मानायचे आहे, स्वतःचे आभार मानायचे आहे, डॉक्टर मिकाऊ सुईंचे आभार मानायचे आहे, आणि मला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे.
या पद्धतीने स्वतःला अफर्मेशन द्यायचे. मी निरोगी आहे, मला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, मी दीर्घायुष्य आहे. ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे तेव्हा हे सगळे हिलिंग, बॉडी हिलिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींचे अफर्मेशन शांततेने बसून देता येईल. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली एनर्जी लॉक करायची आहे. तर ते सेकंड आपल्याला आपला लॉक म्हणजे आपली एनर्जी लॉक करायची. आता की आता मला माझं औरा काय आहे, प्रोटेक्टेड आहे. माझे 7 चक्र काय आहे, प्रोटेक्टेड आहे. दिव्य रेखी शक्ती काय करते, मला संरक्षण प्रदान करत आहे. माझे 7 चक्र बॅलन्स आहे. दिव्य रेखी शक्तीने मला प्रोटेक्शन दिलेलं आहे. माझा औरा पॉझिटिव्ह आहे. जे काही तुम्हाला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलता येईल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलू शकता. ज्यांचा जॉब असतो, ज्यांना वेळ मिळत नाही, त्यांनी या गोष्टी पॉइंट्स नुसार करा. की मग तुम्ही 3 पॉइंट घ्या, 10 मिनिटात तुमचं होऊन जातं. 1-2 मिनिटं रेकीला कॉल करायला जातील आणि प्रत्येक बॉडी पार्टची 3-3 मिनिटं हिलिंग असं. काय मॅडम तुम्ही किती सांगत आहात. सकाळी उठून ग्रॅटिट्यूड करायचं आहे, स्वतःला एवढं छान अफर्मेशन द्यायचं आहे, हो की खूप नाही? छान सांगतात. आम्ही वाट बघत होतो 5:30 कधी वाजतात. आणि ज्याला पर्टिक्युलर आजार आहे ना, त्यांनी त्या आजारावर नाही, त्या सोल्युशनवर फोकस करायचा आहे आणि त्या बॉडी पार्टवरती त्या पद्धतीने हिलिंग करायचं आहे. अजून एक सांगायचं राहिलं, मणिपूर चक्राचं कुठे गेलो, मागून पुढून. हे मणिपूर चक्राचं जे आपण अफर्मेशन देतो ते शुगरवाल्यांनी पण ही पोझिशन जी 9 आहे, ती शुगरचा ज्यांना प्रॉब्लेम आहे तर पोझिशन 9 ही समोरची साईड. आणि पोझिशन 9 आणि कुठली पोझिशन आहे, 15, म्हणजे 9 आणि 3 बोट 15. वर. हा, तर तुम्ही या पद्धतीने 9 आणि 15 जी पोझिशन आहे ना, त्या पोझिशनचं तुम्ही हिलिंग करू शकता. की ज्याला शुगरचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्या मणिपूर चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहे, ज्यांची इच्छाशक्ती कमी आहे, मुलांना कसं कॉन्फिडन्सची कमी असते, तर त्यांना या चक्रामध्ये ब्लॉकेजेस असतात. ज्यांना म्हणजे बोलताना प्रॉब्लेम आहे त्यांचा थायरॉइड, जे थ्रोट चक्रामध्ये प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय हार्ट चक्राचं, मी सांगितलंच ऑलरेडी. हार्ट चक्रामध्ये काय राग निर्माण, जर राग आहे, खूप खूप त्रास होतोय, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, तर आपल्याला डोक्याची हिलिंग करायची आहे. खूप विचार येतात तर आपल्याला डोक्याचे जे पॉइंट्स असतील त्याची हिलिंग करायची आहे. राग असेल, प्रेम वाटत नाही, द्वेष निर्माण होतो आहे, जेलसी वाटते आहे, तर ही हृदयाची हिलिंग करायची आहे. की माझं हृदय संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे, माझ्या हृदयात सगळ्यांसाठी करुणा आहे, दया आले आहे, मॅडम स्टुडंट प्रेम आहे. काय आले बोल, का? 5, 10, 15. कोणी काही विचारताय का? ओके. या पद्धतीने आपल्याला संपूर्णतः बॉडी पार्टची काय करायचे, हिलिंग करायचे. जाऊया पुढे. इथपर्यंत समजलंय की कोणाला काही प्रॉब्लेम आहे? मी समज. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. कोणाचे काही प्रश्न आहेत का? या आत्ताच्या टॉपिक बद्दल काही प्रश्न असतील तर ते विचारा, नाहीतर आपण समोर जाऊ शकतो. समजलं असेल तर मेसेज करा, चालेल. कोणाला परत पॉइंट्स बघायचे आहेत का? की लक्षात आलेत आपल्याला? सोपं सोपं, आपले डोळे, कान, आपलं ब्रेन, आपला सहस्रार चक्र, आपल्याला आज्ञा चक्राची बॅक साइड, आज्ञा चक्राची फ्रंट साइड, आपलं थ्रोट चक्र, बरोबर, थ्रोट चक्राची बॅक साइड, आपलं हृदय चक्र, हृदय चक्राची बॅक साइड, आपलं मणिपूर चक्र, मणिपूर चक्राची बॅक साइड, आपलं स्वादिष्टान चक्र, स्वादिष्ट चक्राची बॅक साइड, आपलं रूट चक्र फ्रंट साइड बॅक साइड, आपले पाय, आपले गुडघे, आपला तळवा, संपूर्ण बॉडी आपल्याला काय करायची, हील करायची.
समजलं. हा, मी 15 नंबरची स्लाइड एकदा पुन्हा दाखवते. ओके, थांबा. दिसते का 15 नंबरची स्लाइड? 15 नंबर पॉइंट पोझिशन. ज्यांना पाहिजे होती त्यांना दिसली का? हा, सिंपल लक्षात ठेवा, आपलं जे हे मणिपूर चक्र जे आहे, मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 3 बोट वरती असतं. तर आपल्याला काय करायचं, आपला सेम पॉइंट मागच्या साईडला शोधायचा, की आपलं जे माकड हाड आहे, आपलं स्पायनल कॉर्ड जे आहे त्याच्यावरती आपलं नाभीचं सेंटर आहे. आपल्या बॉडीचं सेंटर काय? नाभीच्या एक्झॅक्ट 3 बोट वरती आपल्याला तो पॉइंट शोधायचा आहे आणि त्याच्यावरती हिलिंग द्यायचं आहे. समजलं? येस. पुढे जाऊया. स्क्रीन दिसते आहे ना सगळ्यांना? येस. पुढे जाऊया. हे सगळे पॉइंट झालेत. आज आपण काय शिकणार आहोत, की मी त्या दिवशी तुम्हाला रेकी शक्तीला कॉल करायला शिकवलंच होतं आणि त्या दिवशी आपण एनर्जी बॉल पण बघितला होता, की कसा आपल्याला एनर्जी बॉल बनवता आला होता. बरोबर? आपण एनर्जी बॉल कसा बनवायचा ते शिकलो होतो. मी परत एकदा सांगतेच आहे, पण आपल्याला एनर्जी बॉल आणि ती दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा, मी परत तुम्हाला तेच गोष्ट सांगते, की ही रेकी शक्तीची ऊर्जा जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर ह्या बॉडी पार्टची हिलिंग जरी करायची आहे, तर ही फक्त अफर्मेशनच्या माध्यमातून होईल. पण ज्यांनी अट्युनमेंट घेतलं आहे त्यांना या गोष्टींचा फ्लो खूप छान प्रकारे जाणवेल. तर त्यामुळे काय आहे, की या सगळ्या गोष्टीमध्ये अट्युनमेंट महत्वाचा आहे. जेव्हा पण तुम्ही आता प्रोटेक्शन देत आहात, तर आता आपल्याला काय करायचं, एनर्जी बॉल जेव्हा दिव्य रेकी शक्तीला आपण आवाहन करतो, आता मी प्रोसेस सांगितली की आवाहन कसं करायचं, बट ही एनर्जी ज्यांनी अट्युनमेंट घेतलं त्यांच्यातून फ्लो होईल का? होईल. आणि ज्यांनी नाही घेतलं त्यांच्यातून होईल का? ह्या ऊर्जांचा फ्लो त्यांच्यातून होईल का? नाही होणार. का होणार नाही? कारण की आपल्याला पासवर्ड, आपल्याला काय माहितीये, वायफाय आपल्याकडे आहे, वायफाय कसं ऑपरेट करायचं हे माहिती आहे. बरोबर? वायफाय वरती आपल्याला पिक्चर बघता येतं हे पण माहिती आहे. आपल्याकडे लॅपटॉप पण आहे, म्हणजे आपली बॉडी पण आहे. पण हिलिंग आपल्याला काय आहे, अट्युनमेंट जर घेतलं नाही आहे, जर आपल्याला वायफायचा पासवर्ड माहिती नाही, तर आपण स्वतःचं हिलिंग करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये काय आहे, पासवर्ड महत्वाचा, आपलं अट्युनमेंट झालेलं महत्वाचं आहे. तरी मी तुम्हाला प्रोसेस सगळ्यांना सांगत आहे, की कुठल्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःची आणि आपण याच्यामध्ये इतरांची पण हिलिंग करू शकतो. तर आपला दिवस जेव्हा निघतो, तर आपल्याला काय करायचंय, 3 एनर्जी बॉल एक्सरसाइज मी टाकली होती. आपल्याला काय करायचं, 3 बॉल एक्सरसाइज. आपल्याला एनर्जी बॉल कसा क्रिएट करायचा मी तसं सांगते. आपल्याला या पद्धतीने एनर्जी बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. या एनर्जी बॉलला आपल्याला सकारात्मक अफर्मेशन द्यायचे, पॉझिटिव्ह अफर्मेशन. म्हणजे ज्या गोष्टी, मी निरोगी आहे, संपूर्णतः स्वस्थ आहे, स्वास्थ्य लाभ झालेला आहे, मी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर अनुभवत आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला स्वतःसाठी काय पाहिजे आहे, समजा मी या एक्झामसाठी द्यायचं आहे, तर मी या एक्झाम मध्ये चांगल्या मार्कांनी पास झालेली आहे किंवा पास झालो आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला स्वतःसाठी अफर्मेशन द्यायचं आहे, त्या पद्धतीने आपल्याला एनर्जी बॉल आपण जेव्हा क्रिएट करतो, आणि एनर्जी बॉल वरती आपल्याला काय द्यायचे, अफर्मेशन द्यायचे, की त्याच्याकडे संपूर्णतः कॉन्सन्ट्रेट होऊन बघायचं. हा, आपल्या हातात जेव्हा एनर्जी बॉल जनरेट होईल, त्याला कॉन्सन्ट्रेट करून त्याला पूर्णतः पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन आपल्याला काय करायचं, हा एनर्जी बॉल आपल्या सहस्त्रार चक्रावरती टाकायचं. काय करायचं, आपल्या सहस्त्रार चक्रावर ग्रहण करायचा, की या एनर्जी बॉलची पूर्ण ऊर्जा
ही दिव्य एनर्जी बॉलची ऊर्जा पहिल्यांदा रेकीला कॉल करायचा आहे, मग एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि ह्या पहिल्या एनर्जी बॉलची ऊर्जा कुठे द्यायची आहे? तुमच्या सहस्त्रार चक्रात. कारण मी काय सांगितलं होतं, आपल्या सगळं आपलं कॉस्मिक एनर्जीचं सेंटर काय आहे? सहस्त्रार चक्र. आपल्याला संपूर्णतः पॉझिटिव्हिटी प्राप्त होत असते. ठीक आहे, पुढे जाऊया. पहिला एनर्जी बॉल स्वतःसाठी क्रिएट करायचा है. पहिल्यांदा खुद का भर लो, खुद के बारे में पहिले सोचो. स्वतःची हिलिंग पहिले करायची आहे, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे आणि स्वतःला पहिले अफर्मेशन देऊन स्वतः एकदम आपलं स्वास्थ्य, मग फॅमिलीचं. बरोबर ना? पुढे जायचंय आपल्याला. आता पहिल्यांदा खुद को प्रोटेक्ट करना है. मी सांगितलं हा एनर्जी बॉल काय टाकायचा? आपल्या सहस्त्रार चक्रावरती टाकायचा आहे आणि हा सहस्त्रार चक्रातून आपल्याला इमॅजिन करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे की हा एनर्जी बॉल माझ्या सहस्त्रार चक्रातून, जसं आपण पिरॅमिड इमॅजिन केलं होतं ना, आठवतं मी तुम्हाला सांगितलं होतं की मेडिटेशनसाठी व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये तुम्ही बसले आहात, एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्याकडे येतो आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आपला हा एनर्जी बॉल, ही आपण जो एनर्जी बॉल क्रिएट केला आहे तो तुमच्या औराला, तुमच्या 7 चक्राला, तुमच्या संपूर्ण शरीराला काय करत आहे? प्रोटेक्ट करत आहे. काय करत आहे? प्रोटेक्ट करत आहे. याच पद्धतीने जेव्हा आपल्या घरात एखादी व्यक्ती आहे, त्याचं पण आपण याच पद्धतीने आपल्याला एनर्जी बॉल मुलांवरती, आपण आपले मुलं असतील, आपले नातवंड असतील, आपले आपले हजबंड असतील किंवा कोणीही असेल, फॅमिली मेंबर, आई वडील असतील, तर याच पद्धतीने जर समजा खूप वीक वाटत आहे, त्यांना डल फील होत आहे, दिवसभरात खूप थकवा जाणवत आहे, तर या पद्धतीने त्यांना एक एनर्जी बॉल आपण त्यांच्या सहस्त्रार चक्रामध्ये टाकतो किंवा त्यांच्या सहस्त्रार चक्राचं तशा पद्धतीने हिलिंग करायचं. नॉर्मल हिलिंग तर करायचं, पण एक एनर्जी बॉल क्रिएट करून त्यांना एक एनर्जीचा बॉल द्यायचा गिफ्ट. पण हे जेव्हा आपण दुसऱ्यांची हिलिंग करतो तेव्हा नेहमी त्यांच्यासोबत कनेक्शन, कॉर्ड कटिंग इम्पॉर्टंट आहे. कनेक्शन कट करणं इम्पॉर्टंट आहे. त्यांचं हिलिंग झाल्यानंतर इतरांचं जेव्हा हिलिंग करतो किंवा आपण इतरांना ही एनर्जी बॉल देतो, तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपण जे कनेक्शन स्थापन करत असतो ते कट करणं महत्वाचं आहे. तर आपल्या नाभीच्या समोर 3 वेळा कट कट कट, डिलीट 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 या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे, हे विसरायचं नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांचं, कोणाचंही घरातल्यांचं हिलिंग करतो आहे, त्याच्यासोबत कनेक्शन बघा. आता मी तुम्हाला हा आता का एनर्जी एक्सचेंज किंवा आपण जेव्हा त्या कनेक्शन का कट करणं महत्व, एनर्जी एक्सचेंजचं काय महत्व आहे बघा. जर तुमच्याकडे आज या ऊर्जा पोहोचल्या नसत्या तर मी काय करून राहिली? तुमच्या कर्मामध्ये हात घालून राहिली. तुमचे जे काही कर्म आहेत, जे काही तुमचे काही दूर गोष्टी आहेत, ज्या नंतर होणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याची तुम्हाला पूर्व सूचना मिळते, बरोबर ना, की मी तुमच्या जर कर्मामध्ये हात घालून राहिली आहे तर तुमचा आणि माझा कर्म बॅलन्स राहायला पाहिजे. मग मी तुमचे ब्लॉकेजेस घ्यायला पाहिजेत का? नाही. तुमचे ब्लॉकेजेस जे आहे ते रिमूव्ह व्हायला पाहिजे आणि ते माझ्याकडेही परत यायला नको. त्यामुळे एनर्जी एक्सचेंज महत्वाचं आहे. आणि एनर्जी एक्सचेंज घेतल्यानंतर देखील त्यासाठी की कर्म आपला बॅलन्स राहायला पाहिजे. मी तुम्हाला मदत करते आहे, ती मदत मी ऑनेस्टली करते आहे, पण त्याबद्दल तुम्ही मला काहीतरी देत आहात, बरोबर? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपले कर्म बॅलन्स असणं महत्वाचे आहे. म्हणून एनर्जी एक्सचेंज कोणाजवळ नाही. तुम्ही एखादं काम सांगता ना मुलांना, तर तुम्ही ट्राय करा की काहीतरी शाबासकी देऊन द्या, त्यांना आशीर्वाद देऊन द्या. मुलांकडनं तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळत आहे, आई वडिलांकडनं मिळत आहे, तर ग्रॅटिट्यूड माळ. ही एनर्जी एक्सचेंज होणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण खूप वर्ष त्या भावनेमध्ये दबून राहतो
कारण आपल्याला मिळतं आहे ना, जो ज्याला मिळतं तोच रिटर्न मध्ये देतो, अशी भावना असते. त्यामुळे एनर्जी एक्सचेंज हा खूप महत्वाचा आहे. आणि जेव्हा हिलिंग करतो तेव्हा कनेक्शन कट करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण एक बॉल कोणासाठी केला? आपल्या स्वतःसाठी, प्रोटेक्ट युअर सेल्फ. नंतर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काय करायचं? आपल्याला एनर्जी बॉल, अजून एक बॉल क्रिएट करायचा, जो आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल, घरात निगेटिव्हिटी असेल ती काय झालेली आहे, दूर झालेली आहे, त्यासाठी टाकायचंय. दुसरा एनर्जी बॉल कोणासाठी राहील? घरात जी काही निगेटिव्हिटी असेल, जे काही नकारात्मक विचार असतील, जे काही नकारात्मक गोष्टी असतील, तर त्या काय करायच्या? आपल्याला रिमूव्ह करायच्या, कायमस्वरूपी डिलीट झालेल्या आहे. आपण यासाठी काय करायचं आहे? हे जेव्हा आपण एनर्जी बॉलला अफर्मेशन देऊ, तर माझ्या या घरात संपूर्णतः सकारात्मकता आहे, नाही म्हणायचं आहे. आपण जेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन केव्हा देऊ? जेव्हा आपल्याला प्रोटेक्शन द्यायचंय. तर आपण पहिल्यांदा काय करायचंय? त्या घरातली निगेटिव्हिटी काढायची. ही एक बेसिक मेथड आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड अँड थर्ड लेवलला अजून ऍडव्हान्स मेथड मी शिकवणार आहे. पण बेसिक आपल्याला काय करायचंय की माझ्या या घरातून संपूर्ण जे काही नकारात्मक विचार असतील, जे काही नकारात्मक गोष्टी असेल, नकारात्मक एनर्जी असतील, त्या संपूर्णतः रिमूव्ह झालेल्या आहे, कायमस्वरूपी निघून गेलेल्या आहे, डिलीट झालेले आहे. असं घरातल्या तुम्हाला तुमचं घर इमॅजिन करायचंय की तुमचं घर तुमच्या समोर आहे आणि तुम्ही काय करता आहे? त्या घराला एक एनर्जी बॉल सेंड करता आहे. दुसरा एनर्जी बॉल कशासाठी आहे? एनर्जी, घरातली एनर्जी, जी निगेटिव्ह एनर्जी असेल ती रिमूव्ह करण्यासाठी आहे. ठीक आहे. आणि तिसरा एनर्जी बॉल राहील आपल्या तिसरा एनर्जी बॉल कोणासाठी द्यायचा आहे? आपल्याला सगळ्या गोष्टींना प्रोटेक्शन, म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींना प्रोटेक्शन, आपल्या घरातली वस्तूंना, आणि आपल्या कारला पण तुम्ही एक एनर्जी बॉल, तुम्ही ट्रॅव्हलिंगला जात आहात किंवा तुमची कार पार्किंग मध्ये आहे, किंवा तुमची कोणती बाईक आहे त्याला तुम्ही कुठेतरी नेत आहात, तुम्हाला रोज ऑफिसला न्यावी लागते, तर तुम्ही याच पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या अगोदर रोज एक त्याला एनर्जी बॉल द्यायचा आहे. जर तुमची 8 दिवस, बघा एखादी गोष्ट, पाणी बघा, कसं स्थिर असलं तर त्यामध्ये स्थिर असलेली गोष्टीमध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी होतात. मग आता गाडी 8 दिवस उभी आहे तर त्याच्यामध्ये पण निगेटिव्हिटी येते, कारण त्या गाडीच्या आजूबाजूला भरपूर लोक फिरतात, भरपूर लोकांचं म्हणजे ज्या दिसणाऱ्या न दिसणाऱ्या अशा बऱ्याच ऊर्जा आपल्या गाडीच्या आजूबाजूला असतात. तर आपण जेव्हा गाडी चालवत जरी नसू ना, तरी आपल्याला काय करायचं आहे? त्या गाडीला एक एनर्जी बॉल द्यायचा आहे. आणि हा एनर्जी बॉल क्रिएट करायला 2 मिनिटं लागतात. पण घरासाठी बघितलं, मग गाडीसाठी बघितलं, आणि घरातल्या व्यक्तींना तर तुम्हाला सांगितलंच. जर घरात जे आहे तर तुम्ही समोर एक तर तुम्ही ज्या काही व्यक्तींसाठी नावं घेऊन प्रत्येकाला हा एनर्जी बॉल संपूर्णतः प्रोटेक्ट करत आहे, संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला, या पद्धतीने तो एनर्जी बॉल प्रत्येकासाठी सेंड करायचा. हे डिस्टन्स हिलिंगला होणार नाही, हे घरातल्या व्यक्तीसाठीच होईल. हा, कारण रेकी लेवल 1 मध्ये तुमची ऊर्जा 10% असते, रेकी लेवल 2 मध्ये 40% होते, कारण तेव्हा आपण सिम्बॉलचा वापर करतो, तेव्हा आपण डिस्टन्स हिलिंग शिकतो. म्हणून हा एनर्जी बॉल आपण आपल्या इतर जे लांब राहतात, जे रिलेटिव्ह आहे, आपले मुलं लांब राहत असतील, नवरा कुठेतरी ट्रॅव्हलिंगला असेल किंवा बाहेरगावी असेल, तर त्यांच्यासाठी देखील, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, प्रत्येकासाठी या पद्धतीने आपण एनर्जी बॉल सेंड करू शकतो. ठीक आहे. पुढचं आहे अर्थ हिलिंग. रोज आपल्याला काय करायचंय बघा, आपण ही धरणी माता आपल्यासाठी खूप काही करते, आपल्यासाठी अन्न उगवते, आपल्याला पाणी देते, आणि आपल्याला संभवून ठेवलेलं आहे, बरोबर ना? आपण गुरुत्वाकर्षणची शक्ती आपल्याला कॅरी करते आहे. या गुरुत्वाकर्षणच्या शक्ती ही आपल्या धरणी मातेच्या याच्यातूनच आलेली आहे. त्यामुळे जर हा गुरुत्वाकर्षण फोर्स नसता तर आपण सर्वाईव्ह झालो नसतो. त्यामुळे एक एनर्जी बॉल आपल्या विश्वासाठी, हे विश्वाची माझे घर,
है ना, बरोबर. त्यामुळे जर आपण या पृथ्वी तलावर राहतो आहे तर आपल्याला पृथ्वीची आपल्याला हिलिंग करायची आहे. ते पृथ्वीची हिलिंग कुठल्या पद्धतीने करायची आहे की आपल्याला आपल्याला हा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि आपल्या धरणी मातेचे आभार मानायचे आहे. आणि हा एनर्जी बॉल की पृथ्वी माता, मी तुझी खूप ऋणी आहे, तू मला सांभाळून ठेवला आहे, तू खूप पॉझिटिव्ह आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा देते आहे. आणि मला खूप ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या त्या गोष्टी तू मला देते आहे. थँक्यू 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 असं म्हणून एक एनर्जी बॉल आपल्याला काय करायचं आहे, अर्थला सेंड करायचा, आपल्या पृथ्वी मातेला पाठवायचा आहे. जी आपली घरातली जमीन असेल तिथे टाकला तरी चालेल, आपल्या गार्डन असेल, गॅलरी असेल, त्या पद्धतीने. जिथे तुम्ही खालच्या घरात राहत असाल तर वेल अँड गुड. जर तुमच्याकडे खालचं घर असेल तर तुम्ही त्या पृथ्वी मातेला तिथल्या, जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या घरात करू शकता, गॅलरीत करू शकता. आणि तुम्ही खालच्या एखाद्या घरात राहत असाल तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्या पृथ्वी मातेला एक एनर्जी बॉल सेंड करून द्यायचं. इथपर्यंत समजलं? हो. आजपर्यंतच्या सेशनमध्ये, आज आपलं डे 8 होतं. आजपर्यंत सेशनमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते लिहून काढा. आता उद्या आपला डे 9 आहे. कदाचित उद्या जर सिलेबस नाही झाला तर एक दिवस एक्सटेंड होईल आपलं सिलेबस. ठीक आहे, कारण मला तुमचे अजून पोर्शन राहिला. उद्या अन्न पाणी चार्ज कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. मनी मंत्र, एक बेसिक मनी मंत्र तुम्हाला दिला जाईल. आणि तुम्हाला ते झिबू कॉइन्स काढणं मला, कारण झिबू कॉइन्स शिकवून नाही होणार, तुम्हाला कुठल्या पद्धतीने काढायचे ते पण मला सांगावं लागेल. तर कदाचित म्हणजे उद्या मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेल, पण कदाचित मे बी आपलं थर्सडेला कम्प्लीट होईल. ठीक आहे, एक दिवस वाढेल कदाचित. तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते लिहून ठेवा आणि मग मला विचारा. ओके. ओके मॅडम, थँक्यू. येस, चला तर मग आज आपण इथे थांबतो आहे. यात आज काही डाऊट असतील तर आपण मला तुम्ही विचारा, लिहून ठेवा. जे नाही समजलं ते आपण उद्या परत डिस्कस करूया. उद्या आपण निर्णयित वेळेवर भेटूया 5:30 वाजता. ठीक आहे, चला. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, एंजल्स, ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. चला थांबूया आपण आज.